गरब्यासाठीचा लेटेस्ट आणि ट्रेंडी मेकअप आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। वाव आरती, खूप सुंदर दिसतंय। चला तर आपण आता गरब्यासाठी रेडी झालो आहोत। 3-4 तास गरबा खेळल्यानंतर मेकअप निघून जातो, मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही, अशी जर तुमची कंप्लेंट असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे। वॉटरप्रूफ मेकअप, स्वेटप्रूफ मेकअप जी डिमांड होती तो जर तुम्हाला शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सारे टिप्स, खूप सारे DIY आणि खूप स्मार्ट पद्धतीने आम्ही हा मेकअप केलेला आहे। मला स्वेटिंग जास्त होतंय, म्हणजे गरबा खेळताना तर हा प्रॉब्लेम होणारच आहे। तर स्वेटप्रूफ मेकअपसाठी सगळ्यात महत्त्वाची स्मार्ट टिप आहे, असे तुला जाडा रोलर्स मिळतात किंवा आईस रोलर पण मिळतात किंवा त्याच्याऐवजी बर्फ पण तू यूज करू शकते। तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचं आणि मेकअपच्या आधी तुम्हाला चेहऱ्यावरती दुसरी महत्त्वाची आधी स्मार्ट टिप की जेल फॉर्म मधलं मॉइश्चरायझर पाहिजे, तिथं क्रीम फॉर्म मध्ये किंवा लोशन फॉर्म मध्ये नकोय। म्हणजे हे थोडंसं स्वेट कंट्रोल ठेवायला मदत करतं आणि प्लस हायड्रेटिंग पण देणार आहे। तर पॉन्ड्सचं हायड्रेटिंग जेल मी इथे रेकमेंड करेन। हलके हलके डॉट, खूप जास्त नकोय, नॉर्मल क्वांटिटीमध्ये जस्ट चेहऱ्यावरती अप्लाय कर। हे मॉइश्चरायझर संपूर्ण चेहऱ्यावरती पसरवायचं आहे। आता मेकअपमध्ये म्हणजे प्रेपिंग म्हणजे स्किन प्रेप करणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यात सगळ्यात दुसरं महत्त्वाचं स्टेप आहे प्रायमर। तर शुगरचं प्रायमर, जेल प्रायमर मी रेकमेंड करेल किंवा मेबलिनचं एक प्रायमर येतं। हे मॉइश्चरायझर बेस आहे आणि हे HD बेस आहे। आता आरती, तुझी स्किन थोडी स्वेटी असल्यामुळे आपण जेल प्रायमर जातोय, माझी स्किन थोडी ड्राय असल्यामुळे मी मेबलिनचं प्रायमर वापरते। ओके, सेम ॲप्लिकेशन आहे। डॉट फॉर्ममध्ये आपल्याला लावायचं आणि स्प्रेड करायचं आहे। प्रायमरचे डॉट संपूर्ण चेहऱ्यावरती लावले आणि ते स्प्रेड केले। ओके, परफेक्ट। ओके, आज जो आपण मेकअप बेस वापरणार आहोत तो वॉटरप्रूफ आपल्याला मेकअप करायचा, म्हणून आपण स्टिक फॉर्ममध्ये किंवा क्रीम कन्सीलर किंवा क्रीम फाउंडेशन आपण वापरणार। असे ते स्टिक फॉर्ममध्ये येतात किंवा असे ते रिफिल फॉर्ममध्ये येतात। ओके, तर इथं मी रेकमेंड करेल ब्रँड कलर बार, दुसरा आहे नायका आणि तिसरा आहे इनसाइट। असे वेगवेगळे पॅन स्टिक येतात किंवा क्रीम स्टिक येतात किंवा कन्सिलर स्टिक पण याला म्हणतात। ओके, मग आता मला शेड चूज करायचा असेल तर मी ते कसं चूज करणार? हां, येस, आता टेस्टर्स असतात बऱ्याचदा। तर टेस्टर्स आपल्याला जनरली आपण काय करतो, हातावरती चेक करतो, पण मेकअप प्रोडक्ट जिथं आपण लावतोय म्हणजे फेस, तिथं आपल्याला चेक करायचं आयदर चिक्स आयदर फोरहेड। ओके, कोणतं पण कंटेंट तुला घ्यायचं आहे किंवा स्प्रेड झाल्यानंतर ते कळलं नाही पाहिजे की आपण काही प्रोडक्ट लावलेलं आहे, इतकं ते फ्लोलेस मॅच झालं पाहिजे। एकदा चेक कर। मेकअप काळा होणं किंवा मेकअप पॅची होणं याच्यामध्ये ॲप्लिकेशनचा फार मोठा रोल आहे। ओके, आता एकदा बघ, मी हा फेस दाखवते। हलके हलके आपण डॉट लावले। आता आपल्याला इव्हेंट मेकअप आहे, म्हणजे आपल्याला रात्रीचं फंक्शन आहे, त्यामुळे थोडी आपण क्वांटिटी जास्त ठेवतोय। हे जर सकाळी फंक्शन असेल तर याची क्वांटिटी फक्त आपल्याला रिड्यूस करायची, येते लक्ष। फाउंडेशनचे फेसवरती आपण हलके हलके डॉट दिले। आता स्मार्ट टिप म्हणजे आपले ब्युटी ब्लेंडर जे आहे ते ओले पाहिजे आणि त्याच्यात न पाणी टपकतं इथपर्यंत ओले नको आहेत। हां, सगळ्यात महत्त्वाचं खूप घासायचं नाही। एकदा बघ, हलके हलके डॅप करत आपल्याला ते हलकंसं मोशन फॉर्ममध्ये क्रिएट करायचं आहे। असं 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 बऱ्याचदा घासतो, त्याच्यामुळे पण मेकअप खूप काळा पडतो। ओके, हळूहळू येते लक्षात, पॅच राहणार नाही, अशा पद्धतीने ते ब्लेंड करायचं आहे। हां, ट्राय करा। आता हे स्मार्ट प्रोडक्ट आता मार्केटमध्ये आलेलं आहे, मल्टिपल यूजमध्ये एक छोटंसं पॅलेट आलेलं आहे। जे हातात आहे ते इनसाइडचं आहे बरं का। ह्याच्यात तो व्हाईट शेड दिसतोय, एक येलो शेड दिसतोय आणि एक कॉन्टोर शेड दिसतोय। म्हणजे हे पावडर आहे, जे आपण कॉम्पॅक्ट पावडर वापरतो ते, आणि हे कॉन्टोरिंगसाठी किंवा मिक्स मॅच करून आपला टोन पण क्रिएट करू शकतो। हे आता तुला असं वाटेल ही खूप फेअर टोनमध्ये, पण ह्या ट्रान्सलुसंट पावडर आहेत, ह्या आपण जे फाउंडेशन लावलं त्याला त्या मॅच होऊन जातात बरं का। एकदा बघ, हे बघ, एक सेकंड, आणि ॲप्लिकेशन जस्ट डॅप फॉर्ममध्ये। ओके, डॅप हलकंसं, येस, छोटं छोटं स्ट्रोक। हां, इथे पावडर तुम्ही ब्रशने किंवा पावडर पफने पण लावू शकता। बेसिकली आपण ब्लेंड करतो। येस, आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्टोरिंग। हां, आता ह्याच्यातला जो डार्कर शेड आहे तो हलकासा फक्त टिपवरती, ते पण महत्त्वाचं आहे। बघ, मी दाखवते, ही लाईन थोडी तिरकी। हां, आणि हे पकडूनच ब्लेंड। हां, आणि अपवर्ड डिरेक्शन, चिक्सचं कोणतं अपवर्ड डिरेक्शन। येस, परफेक्ट। साइड ऑफ द नोजला आपल्याला हलकंसं शेडिंग करायचं आहे, कॉन्टोरचा इफेक्ट द्यायचा आहे नाकावरती शार्प दिसण्यासाठी। पण हलकंसं आपण तिथे शार्पनेस देतोय, कॉन्टोरिंग करतोय जॉसाठी, आणि ह्याचं ब्लेंडिंग खाली टुवर्ड्स डाऊन साईड। हां, आता हे जे आहे शुगरचं पॅलेट आहे। हां, ह्याच्यात पण त्यांनी कॉन्टोर शेड दिला, हायलाइटनिंग दिला आणि ह्याच्यात ब्लशर दिला आहे। ओके, तर आपण हे मल्टिपल यूज आहे, म्हणजे एकाच किटमध्ये आपल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ॲप्लिकेशन होतात। ठीक आहे, ह्याच्यात पण शेड्स अवेलेबल, याच्यात पण शेड्स आहेत, आय थिंक 5 ते 6 सिरीज आहे। यांनी तो कॉन्टोर करू शकते, ह्याने तो हायलाइटनिंग करू शकते, ह्याने तो ब्लशर करू शकते। ओके, तर शुगरच्या पॅलेटमध्ये आपल्याकडे हायलायटर पण आहे आणि ब्लशर पण आहे, पण आपण ऑलरेडी कॉन्टोर केलेलं आहे, तर आपण कॉन्टोरिंग
कंप्लीट केलेलं आहे. देन आता आपल्याला ब्लशर ॲप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे कॉन्टोर देन ब्लशर अँड देन हायलायटर, पण ते एकमेकात मर्ज झालेलं येते लक्षात. एकदा मी दाखवते. आपण कॉन्टोरिंग केलं, हे थोडं कर्व पॅटर्नमध्ये आणि वरच्या साईडला ब्लेंड केलं. देन आपण ब्लश करतोय, मग ते कॉन्टोरिंगच्या वरती येस, पण मग त्याच्यातनंच स्टार्ट होणार आणि हलकंसं त्याच्यातच मर्ज होऊन पुढे इन्हान्स होणार आणि थोडंसं आपण पुढे घेऊ शकतोय आणि क्वांटिटी वाढवू शकतो. इथे आपल्याला मेकअप हायलाईट झाला पाहिजे, त्यामुळे आपण थोडी क्वांटिटी वाढवली येते लक्षात. आणि त्याच्यानंतर मी फक्त ना हा ब्रश ट्विस्ट केला, म्हणजे त्याची दुसरी बाजू वापरते हायलायटनिंगसाठी. त्या ब्लशवरनंच हायलायटनिंग आपल्याला करायचं येते लक्षात. येस, म्हणजे तिन्ही गोष्टी आपल्याला लावायच्या एकाच ठिकाणी, पण थोडे थोडे एकमेकात मर्ज करत आणि अपसाईडला जायचं. आणि ते दिसायला पण पाहिजे, म्हणजे ब्लश कॉन्टोर आणि आपण ते त्याचं डिफाईन व्हायला पाहिजे. बघूयात, आपण ट्राय करणार. येस, प्रोफेशनली मेकअप शिकायचा असेल तर बऱ्याच साऱ्या लेवल्सवरती मी क्लासेस घेते. सेल्फ मेकअपचे पण क्लासेस घेते. जर तुम्हाला इंटरेस्टेड आहात तुम्ही मेकअप शिकण्यासाठी तर माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. हेअरलाईन मध्ये जाऊ दे. आरती आवडतंय? येस, मज्जा येते. बरेच छोटे छोटे टेक्निक पण फार महत्वाचे आहेत. येस, आणि काय काय टिप्स पण म्हणजे शिकायला मिळतात. येस, थँक्यू. ओके, वाव, मस्त. हा फक्त ते प्रपोर्शन बॅलन्स करायचं सगळ्यात महत्वाचं. थोडंसं इथे येऊ दे. ती सगळ्यात महत्त्वाचं, हायलायटर पूर्ण चेहऱ्याला नाही लावायचं. ते पर्टिक्युलर ठिकाणीच खूप स्मार्ट आणि खूप एकदम इफेक्टिव्ह वाटतं. हायलायटरचं एरिया आपण चिक्स बोनचं हायलायटनिंग पार्ट, नोज ब्रीजचं हायलायटनिंग पार्ट, आपण आय मेकअप झाल्यानंतर ब्रोबोनिडी होतं, त्यामुळे हायलायटर पूर्ण चेहऱ्यासाठी नाही लावायचं. ओके. येस, मला एक विचारायचं होतं की आपण पहिले फेस मेकअप केला आणि आय मेकअप अजून आपण स्टार्ट नाही केला. ऍक्च्युली मेकअपचे असे काही नियम नाही. तुम्ही आय मेकअप आधी करू शकता, तुम्ही आय मेकअप मध्ये पण करू शकता, आय मेकअप लास्टला पण करू शकता. तर आपण अख्खा बेस कॅनव्हास फॉर्ममध्ये क्रिएट करून घेता. आता आपण शिफ्ट होतो आय मेकअपवरती. ओके. अर्धे अजून एक स्मार्ट टिप, आता आपला अख्खा बेस झाला आणि आय मेकअपचे कधी कधी आयशॅडो फॉल डाऊन होतात, म्हणून आपण एक्स्ट्रा पावडर ही डोळ्याखाली आयशॅडोज फॉल डाऊन नको व्हायला नको म्हणून आता जो आपण स्टार्टिंगला बेस लावला तोच बेस मी थोडासा घेते, हलकासा मी बोटावरती स्प्रेड करते आणि तो मी ॲज अ आय बेस किंवा ॲज अ आयशॅडो बेस म्हणून आय सॉकेटवरती लावते, एकदम कमी क्वांटिटीमध्ये बरं का. ओके. अर्थे आपण हे आयशॅडो पॅलेट वापरतोय मायग्लॅममधलं मनीष मल्होत्रा सिरीज आहे बरं का. तर ह्याच्यात असं 3 ते 4 सिरीज येतात, लाईट शेड, डार्क शेड आणि एकदम एक्स्ट्रीम डार्क शेड, असे 3 ते 4 सिरीज येतात. आपण हे आयशॅडोज आय मेकअपसाठी आपण यूज करणार आहोत. मला ना असं स्मोकी इफेक्ट पाहिजे आणि ते रात्री असं म्हणजे एकदम ग्लिटरी सारखं दिसायला. ओके. येस, आपले गरब्याच्या अकॉर्डिंग आपण थोडंसं स्मोकी तुला मी आज आय मेकअप शिकवते. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं एखादं कोणतं पण लाईट शेड जो बेज किंवा पिंक शेडमध्ये सिरीजमध्ये जातोय तो मी हलकासा घेतला. एक मी दाखवते, मग त्या स्टेपला फॉलो कर. आता हे उचल आपण. हां घे. आपली जी आय सॉकेटची घडी पडते ना त्याला क्रीज लाईन म्हणतात. ओके. तर क्रीज लाईनवरतीच आपल्याला ते अप्लाय करायचं आहे, वरती जाऊ नाही द्यायचं. येतं लक्षात? तेवढाच पार्टवरती. ओके. सर्क्युलर मोशन. हां, हाफ सी मध्ये. येस. आता जनरली आपलं आय सॉकेट किंवा क्रीजचा जो इनर कॉर्नर आहे तिथं आपण लाईट शेड ॲप्लिकेशन करतो आणि क्रीजचा जो आउटर कॉर्नर आहे तिथं आपण डार्क शेडनी स्मोकी इफेक्ट क्रिएट करतो आहे. ओके. तर हा थोडा लाईट शेड जो आहे थोडासा ग्लिटरी आहे, मॅट ग्लिटरी आहे, तो मी घेतला एकदा बघ. आणि तो आता मी हा पफ ठेवला आहे, तो का की माझा हात हलू नये म्हणून. हां, हलकासा डोळा बंद ठेवायचा आहे आणि तिथल्या तिथं तो ॲप्लिकेशन करायचा आहे, तेवढाच पार्टवरती जिथपर्यंत आपला आयबॉल आहे तेवढाच पार्ट. फ्लॅट आयशॅडो ब्रशनी सॉफ्ट हँडेड प्रेशर देत इनर कॉर्नर आपण लाईट शेड ॲप्लिकेशन केलं. आता आपण स्मोकी इफेक्ट बघतोय. स्मोकी इफेक्टसाठी कोणते पण डार्कर शेड आपण आयक्रीच्या आउटर कॉर्नरला जाऊ शकतो. तिथं ब्राऊन जाऊ शकतो, ब्लू जाऊ शकतो, ब्लॅक जाऊ शकतो, ग्रीन जाऊ शकतो, थोडंसं ॲक्वा ब्लू, नेव्ही ब्लूमध्ये पण आपण जाऊ शकतो स्मोकी इफेक्ट करण्यासाठी. एकदा बघ, मी ब्राऊन शेड घेतला आहे, थोडंसं मी तिथे डस्ट केला म्हणजे त्याचे पिगमेंट फॉल डाऊन नाही होणार. खूप बाहेर नाही घ्यायचं आहे, बाहेर ना आत म्हणजे आउटर टू इन. ओके. येते लक्षात? हळूहळू आपल्याला आतमध्ये घ्यायचं. तिथे तू सर्क्युलर मोशनमध्ये पण इफेक्ट देऊ शकते. खूप वरती त्या क्रीज लाईनच्या वरती पण नाही जाणं याची काळजी घ्यायची. डार्क कलर हाताळताना ते खूप बाहेर नाही जाणं, त्याचं इंटेन्स किती आहे ते लक्षात घ्या आणि मग ॲप्लिकेशन करा. हां, स्ट्रोक बाहेर ना आत. येस. एवढा हा मेकअप पण इनफ आहे, पण थोडंसं आपल्या प्रोग्रामच्या अकॉर्डिंग आपण बघितलं तर ग्लिटर पॅलेट आपण बघतोय, तर जो तुझ्या ड्रेसचा शेड आहे त्या पद्धतीने जाऊ शकते किंवा गोल्डन सिल्वरमध्ये जाऊ शकते. इथं मी प्रेस्ड ग्लिटर पॅलेट वापरली आणि फक्त आयबॉलच्या सेंटर पार्टवरतीच ग्लिटरचं ॲप्लिकेशन केलं आहे.
आता तुझे आयब्रोज थोडे डार्क आहेत म्हणून आपण ब्लॅक कलरची पेन्सिल वापरतोय, माझे आयब्रोज मीडियममध्ये म्हणून आपण ब्राऊन कलरची पेन्सिल वापरतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं आरती काय करायचं, हलके हलके स्ट्रोक द्यायचे, म्हणजे हेअर लाईक स्ट्रोक द्यायचे. ओके, गिरवायची नाही आहे, एकदम नॅचरल. ओके, आयब्रो पेन्सिल वापरताना छोटे छोटे स्ट्रोक द्या, अख्खे गिरवू नका, म्हणजे ते दिसताना खूप नॅचरल दिसतं आणि खूप सुंदर आयब्रोजचा इफेक्ट दिसतो. सर्वात महत्त्वाचं, आयब्रोजचा स्टार्ट पॉईंट कधीच डार्क करू नका बरं का. लायनर बऱ्याच जणांना येत नाही, तर हे खूप छान पद्धतीने मी एक DIY सांगते लायनर कसं लावायचं. माझ्या हातात फॅशन ब्युटीचं स्केच पेन लायनर आहे. खूप सुंदर इफेक्ट येत आहे. तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने लायनर लावता येतं. डोळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार पण लायनरचे वेगवेगळे ॲप्लिकेशन केले जातात बरं का. आरती दुसरं म्हणजे तू फुल सॉकेट क्रिएट करू शकते, फक्त 3/4 लावू शकते किंवा फक्त एंडला टेल काढू शकतेस. विंग्स लायनरचे असे काही नियम नाही आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाची स्मार्ट टिप, तो टेल जायचं कुठे, जो आपला आयब्रोचा एंड पार्ट येतो ना त्या बाजूला त्याचं डिरेक्शन गेले पाहिजे, म्हणजे ते दोन्ही सिमेट्रिकल येतात. येतं लक्षात? ओके, करूयात आपण ट्राय. आयलायनर लावताना डोळे थोडे स्थिर ठेवायचा प्रयत्न करा, त्याचे खूप उघडझाप होणार नाही याची काळजी घ्या. आरती बऱ्याचदा काजळ लावताना डोळ्यातनं पाणी येतं. बरेचदा लोक काय करतात, इनर कॉर्नरपासून लावायला जातात, इथे आपला वॉटर डक्ट असतो, म्हणजे टिअर डक्ट म्हणू शकतो आपण त्याला. तर काजळ लावताना नेहमी तुम्ही आउटर कॉर्नरपासून लावा. तुम्हाला किती ब्रॉड हवं आहे किंवा किती सॉफ्ट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचे स्ट्रोक द्या. ओके, आणि मग हळूहळू पुढे जा. येतं लक्षात? येस. काजळ तुम्हाला किती नॅचरल हवं आहे किंवा किती ब्रॉड हवं आहे या पद्धतीने त्याचे स्ट्रोक द्या. काजळ पेन्सिल डोळ्याच्या आयलिडला टोचणार नाही ह्याची काळजी घ्या बरं का. हे काजल पसरू नये म्हणून आपण काय करायचं? हां, येस, बरेच क्लायंट किंवा बऱ्याच ब्राईड मला पण हा प्रश्न विचारतात, काजळ पसरू नये म्हणून. ॲक्च्युली असं स्मज प्रूफ काजळ नसतं, कारण का डोळे हिटेड असतात, ते स्प्रेड होतं, पण त्याला आपण लॉक करू शकतो. म्हणजे आपण हे क्रीमी काजळ आहे राईट, तर त्याला आय शेडोज, कोणत्या पण कलरची आय शेडोज किंवा ब्लॅक, आता आपण ब्लॅक लावलं म्हणून ब्लॅक, किंवा तुला कलरफुल जायचं तर तू ब्राऊन शेडमध्ये जाऊ शकते, ब्लू शेडमध्ये जाऊ शकते. आय शेडोज घ्यायची आहे, मी ब्लॅक कलर शेडची घेतली, तू ब्राऊन शेडची घेऊ शकते. ते डस्ट करायचे आणि ते त्या काजळ किंवा वॉटर लाईनवरती डॅप करायची. येतं लक्षात? काय होणार आहे, ते क्रीमी जे काजळ आहे त्याच्यावरती ज्यावेळेस पावडर येते ती फिक्स होऊन जाणार आहे आणि हे स्मज प्रूफ होणार, अजिबात हलणार नाही. तू मला याच्यासाठी नक्की रिप्लाय दे. येस. इथं जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स घातले असतील तर आयशॅडोचं पिगमेंट डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या बरं का. हां, थोडंसं ते पावडरी फील होईल. आता इथे आपला बऱ्यापैकी मेकअप कम्प्लीट होत चालला आहे. तर आपण हायलायटर लावतोय, जे ब्रो पोन आहे तिथं आपल्याला हायलायटर ॲप्लिकेशन करायचं आहे. ओके, तेवढाच पार्ट होतो, खूप पुढे नाही आणायचं आहे. येते लक्षात? ओके, ट्राय करा. वाव, एकदम प्रोफेशनल वाटत नाही तू पहिल्यांदा मेकअप करते, खूप सुंदर. आपण जी एक्स्ट्रा पावडर लावली होती आरती ती थोडीशी आता आपण डस्ट करून टाकू. हां, हलक्या हाताने. येस. ओके, हे लॅश कर्लर आहे. येस, आता त्याचं ॲप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं मी कसं दाखवते. हेच मला येत नव्हतं, हेच शिकायचं आहे. येस, आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं ना पकडायचा अँगल. हां, हे 45 डिग्रीजमध्ये, थोडंसं सरळ नाही, थोडं क्रॉस धरायचं आहे आणि आय लॅश आपल्या ह्याच्यात येतील. हा पार्ट इथे रुतणार नाही आणि ह्याच्या स्किन येणार नाही एवढीच काळजी घ्यायची. एकदा बघ, डोळे तुला हाफ साधारणतः ओपन ठेवायचं आणि त्याच्यावरती हलकंसं दाबायचं आहे. हां, इथे बघ लॅश तुला वरती आलेले दिसतील. हां, एक 5 ते 10 सेकंद होल्ड करायचं आहे आणि देन सोडून द्यायचं आहे. लॅश कलरचा यूज दिसतो तेवढा सोपा नाहीये बरं का, पण थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला जमण्यासारखं आहे. नक्की ट्राय करा. मस्करा कशा पद्धतीने लावायचं ते आपण बघूयात. आपण राऊंड फिरवायचं, वरनं कर्व, राईट. येतं लक्षात? हळूहळू गोल, म्हणजे तो पूर्ण रूटपासनं लागतो, नाही तर कधी कधी फक्त वरच्या वरनं मस्करा लागतो. नंतर मग खालनं हलकंसं क्रिस क्रॉस किंवा झिगझॅग करत. येतं लक्षात? येस, तो स्टार्टिंग वरनं करायचा. हां, म्हणजे फर्स्ट राऊंडेड मोशन आणि देन थोडं खालनं अपसाईड, म्हणजे ते थोडे लिफ्टिंग मुवमेंट पण येतात. इथे महत्त्वाची मला स्पॉट टिप सांगायची, जर तुम्हाला अंडर डार्क सर्कल असेल तर लोअर लॅशला मस्करा लावू नका बरं का. ओके, सगळ्यात महत्त्वाचं गरबा मेकअप करताना आपल्याला थोडंसं लिपस्टिक थोडे लाऊड हवेत आणि हे लॉंग लास्टिकसाठी आपण लिक्विड लिपस्टिक वापरतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं, लिक्विड लिपस्टिकच्या नंतर ना क्रॅक जातात. तू फील केलं असेल ते नंतर असं फील त्याचे लाईन्स पडतात. येस, तर त्याच्या आधी वॅस्टिन फार महत्त्वाचं कंपल्सरी आहे. थोडे डार्कर शेड आपण लावूयात. सगळ्यात आधी इथं लिप्सवरती आम्ही वॅसलिनचा नॉर्मल लेयर लावून घेतलाय. इथे मेबलिनची कलर लिक्विड लिपस्टिक वापरलेली आहे. आधी आपण लिपस्टिकचा शेप, लिप्सचा शेप ड्रॉ करून घेतला.
नंतर ओपन करून लिप कॉर्नर ड्रॉ करून घेतले. आता ती लिपस्टिक आपण आतमध्ये स्मर्ज करतो आहोत. गरब्यासाठी आणि रात्रीच्या फंक्शनसाठी या आउटफिटवरती डार्क लिप शेड जास्त छान दिसतात बरं का. ती लास्ट फायनल फिनिशिंग टच आहे. तुला तिथे ब्लशर वाढवायचा, हायलायटर वाढवायचं, तू वाढवू शकतेस. ओके, तुझा रोल आहे. तुला जे काही गोष्टी इन्हान्स करायच्या तर तू इन्हान्स करू शकते. मी तुझं ब्लशर घेते, तू माझा हायलायटर घे. लास्ट आपण फायनल फिनिशिंग टच देत आहोत. अर्थी लास्ट असेल तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिक्सिंग स्प्रे. इन्साइडचा फिक्सिंग स्प्रे बऱ्याच साऱ्या ब्रँड्समध्ये येतो. हा मेकअपला लॉक करून टाकणार आहे. म्हणजे सगळा मेकअप झाल्यानंतरच तुला ते मेकअप फिक्सिंग करायचं आहे. मेक शुअर तुला काही इन्हान्स नाही करायचं आहे ना. हां, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की फिक्सिंग स्प्रे करताना थोडा लांबनं स्प्रे करायचा आहे. डोळ्यात जाणं नाही याची काळजी घ्यायची. मी रेकमेंड केलेले सगळे मेकअप प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन मिळतील. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील. तुमच्या जवळच्या ब्युटी कॉस्मेटिक शॉप्समध्येही मिळतील बरं का. तुम्हाला कोणती क्वेरीज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जर काही नवीन तुम्हाला शिकायचं आहे किंवा कोणतं मेकअप रिलेटेड काही क्वेरीज आहेत तर नक्की मला कमेंट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. इथं आपलं संपूर्ण मेकअप करून झालेला आहे. सगळ्या मेकअपच्या स्टेप इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आपण मेकअप फक्त ड्राय करतो आहोत. आरती थँक्यू. तुझ्यामुळे आज माझं एवढं छान गेटअप आपण रेडी झालो, गेटिंग रेडी झालो गरब्यासाठी. मेकअप तुला तर नक्कीच आवडला असेल, तसंच तुम्हालाही मेकअप खूप आवडला असेल. अगदी छान एकदम सिम्पल पद्धतीने आपण एक्सप्लेन केलेलं आहे. नक्की ट्राय करा. या नवरात्रीमध्ये अशा गेटअपमध्ये मेकअप करून तुम्ही नक्की गरबा खेळू शकताय. ओके आरती, हे गरब्याचे जे इव्हेंट असतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग ना मला. ॲक्च्युली हे इव्हेंट असं असतं की तुमचं म्हणजे ह्याचे ना प्राइजेस असतात. ओके. तुमचा ड्रेपरी, देन तुमचा मेकअप, तुमचा लुक, बेस्ट डान्स, बेस्ट ड्रेस, मग बेस्ट स्टेप्स, असे बरेच काही म्हणजे प्राइजेस असतात. सो थँक्स टू यू की तुम्ही छोट्या छोट्या आणि छान टिप्स दिल्या. तर हे मला नक्कीच म्हणजे नवरात्रीत यूज करण्यासाठी व्हेरी युजफुल आहेत. सो इट्स थँक्यू सो मच. येस, बरंच म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने रेडी होऊन प्राइजेस जिंकू शकता. प्राइजेस जिंकला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू आरती, थँक्यू सो मच.